जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. जरांगे पाटलांनी जे उपोषण केलं, जे आंदोलन निर्माण केलं, त्या आंदोलनाच्या निमित्ताने बरीचशी मतमतांतरे, बरेचसे विचार पुढे आले. आणि हे मतमतांतरे आणि विचार बघता एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की मूळ मुद्दा जो आहे की मराठा समाजाचा एक घटक असा आहे, मराठा समाजामध्ये एक वर्ग असा आहे जो शोषित आहे. त्याचं शोषण होतं हे आरक्षणाच्या प्रणालीच्या द्वारे. तो आर्थिकदृष्ट्या अक्षम आहे, मागास आहे. आणि ही जी प्रणाली आहे आरक्षणाने निर्माण केलेली, याच्यामुळे त्याला त्याचा हक्क मिळत नाही आहे. मूळ मुद्दा हा आहे. मग तो घटक, तो समाज त्या प्रणालीला विरोध करत नाही आरक्षणाच्या. त्याला त्याची काही कारणं आहेत. कायदेशीर त्याला भीती आहे, समाजामध्ये संघर्ष निर्माण होईल याची भीती आहे, किंवा जे काही असेल. तर मला सुद्धा ह्या प्रणालीचा भाग व्हायचा आहे अशी त्याची मागणी आहे. मूळ मुद्दा आहे. याच्यावर मी कोणालाही बोलताना बघितलेलं नाही की आरक्षणाची मूळ रचना, संरचना जी आहे त्यामुळे एका समाजाचा हक्क मारला जातोय. तो असा आहे का की तो म्हणतोय की बाबा त्याच्या याचा ओपनचा जो कट ऑफ लागतो दरवर्षी गुणवत्तेच्या यादीमध्ये, किंवा ज्या पद्धतीने त्याला शैक्षणिक क्षेत्रामध्ये इतरांच्या पेक्षा जास्त फीस भरावी लागते, हा अन्याय नाही आहे का? त्याला जास्त गुण मिळवावे लागतात आणि जास्त गुण मिळवून सुद्धा त्याच्यापेक्षा कमी गुण असलेली लोक आणि त्याच्यापेक्षा श्रीमंत असलेली लोक त्याच्या पुढे जात आहेत, हा अन्याय नाही का? हा या आरक्षणाच्या प्रणालीने निर्माण केलेला जो अन्याय आहे, हा जो अत्याचार आहे, याच्यावर सुद्धा भरपूर एक्सक्युजेस भेटतात की तुमच्या बापजाद्यांनी अन्याय केले म्हणून आता तुम्ही भोगा. म्हणजे हा जो सिद्धांत इथं लावला जातो, हा या सिद्धांतामध्ये किती भयंकर अंधश्रद्धा आहे हे तुम्ही बघा. की ज्या पद्धतीने मी असं ऐकलंय की नॉर्थ कोरियामध्ये तो किम जोन काय करतो की पिढ्यानपिढ्यांना शिक्षा देतो. बापाने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या मुलाला आणि त्याच्या नातवाला सुद्धा देतो, असं मी ऐकलंय. मला खरं खोटं माहीत नाही. त्या किम जोनपेक्षाही घाणेरडी प्रणाली, घाणेरडी पद्धत, प्रथा माझ्या देशामध्ये सुरू झालेली आहे. की आम्हाला असं सांगितलं जातंय आणि याला पुष्टी देताना भागवत साहेब सुद्धा आमचे असे म्हणतात, पूजनीय आदरणीय संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत म्हणतात की ज्या लोकांवर 2500-2000 वर्ष अन्याय झाला त्यांना पुढचे 200 वर्ष सुद्धा आरक्षण द्या, आरक्षण कायमच राहणार. हो, मग मराठा आरक्षणाचं काय? तुमची अशी इच्छा आहे. म्हणजे मोहन भागवतांच्या आधीच्या पिढ्यांनी अत्याचार केले, त्याची शिक्षा आम्ही का भोगावी? मोहन भागवत म्हणतात की त्यांच्यावर अत्याचार झालाय, मग हे आम्ही नॅरेटिव्ह का मानावं? या नॅरेटिव्हच्या विरोधात तर आम्ही भांडतो इतकी वर्ष झाले. मी एक व्हिडिओ निर्माण करतो, एक बनवतो व्हिडिओ की ज्यामध्ये मी सांगतो की ब्राह्मणांनी जाती व्यवस्था निर्माण केली का, त्याच्यामध्ये संदर्भ, पुरावे, मी तर्क मांडतो. ज्यामध्ये मी मांडतो की त्या काळामध्ये, मध्ययुगीन काळामध्ये सर्वत्र समाजामध्ये अशा पद्धतीचा अन्याय, अत्याचार होता. याहीपेक्षा बिकट आणि भयंकर अत्याचार होता. हे अस्पृश्यतेसारखा प्रकार हा धार्मिक नसून हा सामाजिक आहे. आणि आपल्या देशामध्ये होत असलेल्या ह्या ज्याही काही अन्याय होता त्याला खूप जास्त एक्झॅजरेटेड फॉर्ममध्ये, खूप जास्त अतिशयोक्ती अलंकाराने त्याला हे करून आपल्या पुढे मांडल्या जात आहे, आपल्या पुढे प्रदर्शित केल्या जात आहे. आणि हे नॅरेटिव्ह तोडायसाठी आम्ही जो प्रयत्न करतोय, 5 मिनिटात पाणी फिरलं भागवतांनी त्याच्यावर. एक की ज्या 2000 वर्ष झाले अन्याय होतोय, अरे तुमच्या पिढ्यांनी अन्याय केला असेल, त्याचं खापर आमच्या डोक्यावर का फोडताय? आम्ही काय गुन्हा केला? आम्ही काय दोष, आमचा काय दोष आहे? आम्ही काय त्या प्रणालीचा भाग व्हावं? या विषयावर कोणी बोलताना दिसत नाही. पहिली एक पद्धत होती, मी बघितलंय की वामपंथ्यांमध्ये, डाव्यांमध्ये एकमेकाची पाठ खाजवायची ही लोक. तू मला दादासाहेब म्हण, मी तुला रावसाहेब म्हणतो. स्वतःहून कोणीतरी स्वतःला युगपुरुष म्हणून घ्यायचं आणि 10 लोकांनी पुढे बोंबलत बसायचं युगपुरुष. हीच पद्धत, हीच प्रणाली आज उजव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये सुद्धा महाराष्ट्रात सर्रास मला बघायला मिळते. विचारवंत म्हणून पुढे यायचं आणि स्वतःच्या पक्षाची अशी काही पाठराखण करायची की मूळ मुद्द्याला बगल द्यायचा. म्हणजे माझा विचार कसा वेगळा आहे हे दाखवण्यासाठी प्रवाहाच्या विरुद्ध विचार लोक मांडतात. मी मागेही बोललो होतो. आणि काही लोक प्रवाहाच्या सोबत जाणं पसंत करतात. पण प्रवाह गेला चुलीत. धर्माला अनुसरून कोणती गोष्ट आहे, न्यायाला, नीतीला अनुसरून कोणती गोष्ट आहे, हा विचार मांडणारी लोक दिवसेंदिवस कमी होत आहेत. हे मला बघून फार दुःख होतं. प्रचंड तुम्ही विचारवंत आहात आणि तुम्ही फार मोठमोठ्या गप्पा झोडताय आणि सांगताय की बाबा हे जे आंदोलन आहे हे चुकीचं आहे, याला कोर्टामध्ये हा न्याय प्रविष्ट हे प्रकरण आहे, हे वैचारिक कुपोषण आहे वगैरे वगैरे आपण सांगतोय. मान्य आहे की इतरही प्रश्न आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, याला आपण दुसरं सोल्युशन वगैरे काढू शकतो असं तुम्ही अशी तुमची मांडणी आहे. तर ते सोल्युशन आजपर्यंत का निघालं नाही?
आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जर का हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, या प्रकरणावर कुणीही बोलू नये, सध्या न्यायालयाने तो निकाल द्यायचा आहे आणि तो न्यायालयाचा निकाल येईपर्यंत संपूर्ण सकल मराठा समाजाने शांत राहावं, थंड राहावं, काहीच करू नये ही तुमची अपेक्षा आहे. तर का आहे याचं मला कारण सांगा. न्याय मिळेल 50-60 वर्षानंतर, तोपर्यंत काय करायचं आमच्या लोकांनी? तोपर्यंत मरायचं असंच, अशाच पद्धतीनं. या आरक्षणाच्या प्रणालीला विरोध करण्यासाठी तर आम्ही काही करत नाही आहे, उलट आम्ही त्याला दुजोरा देतोय. आम्ही म्हणतोय की ही प्रणाली अशीच्या अशीच लागू असली पाहिजे आणि ही अशी कायम राहिली पाहिजे. पण त्यामध्ये मराठ्यांना समाविष्ट करू नका. का करू नका? आणि मराठ्यांनी त्याच्यासाठी आंदोलन करू नका, कारण की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. प्रकरण न्यायालयामध्ये आहे. आणि संविधानाच्या तरतुदींनुसार मराठ्यांना आरक्षण, मग मराठ्यांनी करायचं काय? जर भेटू शकत नाही तर करायचं काय? याचं सुद्धा तुम्ही हे द्या, सोल्युशन द्या. मग हे अशा पद्धतीचं आंदोलन इतर राज्यांच्या इतर पक्षांच्या काळामध्ये का झालं नाही? हा एक खूप छान सुंदर प्रश्न आहे. त्याचं उत्तर सुद्धा मी हजारदा दिलंय, वारंवार दिलंय. मुद्दा हा नाही आहे की आंदोलन केव्हा उभं राहिलंय. मुद्दा हा नाही आहे की आंदोलनाच्या मुळाशी कारणं काय आहेत. मुद्दा हा आहे की आंदोलनाचा मुद्दा चुकीचा आहे की बरोबर आहे. आणि तो तुमच्याच वेळेस का निर्माण केला जातो, त्याला एक कारण, महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की तुमच्या विरोधात जेव्हा एखादं आंदोलन उभं राहतं, तेव्हा त्याला दुजोरा भेटतो, त्याला पाठबळ भेटतं, बारामतीकडून म्हणा किंवा इतर लोकांकडून म्हणा. आणि जेव्हा ही लोकं, अशी लोकं काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या काळामध्ये आंदोलनं उभी करतात, तेव्हा तुमच्यात ती क्षमता नाही की तुम्ही अशा पद्धतीच्या आंदोलनांना पाठबळ द्याल. ही तुमच्यात क्षमता नाही. हे तुमची उणीव आहे, हा तुमचा दोष आहे. त्याचं खापर मराठ्यांच्या डोक्यावर फोडू नका. त्याच्यावर अन्याय होतोय आणि त्याने स्वतःच्या अन्यायाच्या विरोधात भाष्य सुद्धा करू नये आणि कुठल्या पद्धतीची कृती सुद्धा करू नये. हे असं आम्ही का? अरे तुमचे अहवाल आणि तुमचे सगळे वैचारिक तुमचं सगळं चुलीत घाला हो. पहिले मला सांगा की त्या माणसाचं पोरगं ज्याला 85% गुण भेटलेले आहेत 10वीत आणि तो कसा शाळा शिकतोय, त्याने 12वीत सुद्धा चांगले गुण प्राप्त केलेले आहेत. तो पुढे MPSC किंवा स्टाफ सिलेक्शनचा पेपर देतो. त्याने आतापर्यंत शिक्षणाचा अति जास्त खर्च उचललेला आहे इतरांच्या तुलनेत. त्याच्यापेक्षा गरीब लोकं, त्याच्यापेक्षा श्रीमंत लोक त्याच्यापेक्षा कमी पैसे भरून जास्त चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेताना तो डोळ्यानं बघतोय. तो हा विचार का करणार नाही की माझा देश माझ्यावर अन्याय करतोय, माझा देश माझ्यावर अत्याचार करतोय? त्याला तुमच्याकडे काय उत्तर आहे? तुमचं ते याच्यात कमिशनचा अहवाल, मंडल कमिशन असो, रोहिणी कमिशन असो, मागासवर्गीय कमिशन असो, हे सगळे अहवाल त्याचं काय पुंगळ्या करणार आहे का तो? त्याला द्यायला तुमच्याकडे काय उत्तर आहे हे मला सांगा तुम्ही. त्याने ती गोष्ट का सहन करावी हे मला सांगा तुम्ही. मी परवा एक लेख वाचला. एक ब्राह्मण समाजाची महिला म्हणतीये की मराठ्यांनी ब्राह्मणांकडून शिकावं. आम्हाला सुद्धा आरक्षण नाही. आणि काल परवा सुद्धा मला माझे स्नेही, माझी जवळची व्यक्ती बोलले की मराठ्यांनी ब्राह्मणांकडून शिकावं. मी त्यांना म्हटलं काय शिकावं? अपमान कसा सहन करावा हे शिकावं. तुम्ही मूठभर श्रीमंत ब्राह्मण, संपूर्ण ब्राह्मण समाजाला म्हणता आमच्याकडून शिकावं. अरे इतके बिकट परिस्थिती पाहिलेली आहे मी ब्राह्मणांची. विदर्भ मराठवाड्या ब्राह्मणांना जाऊन बघा. फक्त पुण्यातल्या ब्राह्मणांकडून आम्ही काय शिकावं? माणसाला जेवणापेक्षाही जास्त महत्त्वाचा असतो आत्मसन्मान. रोज तुमच्या आत्मसन्मानावर बलात्कार होतात. रोज तुमच्या स्त्रियांबद्दल घाणेरडे वाक्य बोलल्या जातात. हे शिकावं आम्ही ब्राह्मण समाजाकडून? काय शिकावं? फक्त आर्थिकदृष्ट्या कसं सक्षम व्हायचं हेच शिकावं फक्त आम्ही? आणि त्या विदर्भ मराठवाड्यातल्या ब्राह्मणांचं काय, ते ब्राह्मण नाही आहेत? मग त्याच्यामध्ये असं लिहायला पाहिजे की पुण्यातल्या ब्राह्मणांकडून हे शिकावं किंवा श्रीमंत ब्राह्मणांकडून हे शिकावं. काय शिकावं आम्ही ब्राह्मणांकडून? आज तुमची आणि आमची परिस्थिती काही वेगळी नाही आहे. आम्ही आर्थिकदृष्ट्या जर काही असेल तर तुम्ही सामाजिकदृष्ट्या आहात. तुम्ही सामाजिकदृष्ट्या दुर्बल आहात. कोणी उठतं आणि तुमच्यावर चिखलफेक करतं आणि त्यावेळेस आमच्यासारखी लोकं येतात आणि या धर्माच्या रक्षणासाठी, या धर्मरक्षण करताना आम्ही डिफेंड करतो. आम्ही सांगतो लोकांना की आम्ही हे नरेटिव्ह पुसण्याचा प्रयत्न करतो की ब्राह्मणांनी अन्याय अत्याचार केला आहे. आणि तुम्ही जर का आज मराठ्यांच्या पाठीशी उभे न राहता जर का अशा पद्धतीची वल्गना करत असाल की मराठ्यांनी आमच्याकडून शिकावं, हे चुकीचं आहे. आणि काय शिकावं तुमच्याकडून ह्याचं उत्तर सुद्धा आम्हाला अपेक्षित आहे. रोज शिव्या कशा खायच्या हे शिकावं? विरोधात पुस्तकं कशी लिहिल्या जातील हे शिकावं? की घाण कमेंट ऐकून घ्यायच्या हे शिकावं? काय शिकावं तुमच्याकडून? फक्त आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं व्हायचं आणि देश सोडून पळून कसं जायचं एवढं शिकावं का आम्ही? या देशामध्ये राहून एक समाज तुमच्यासाठी लढतोय, भांडतोय. त्या समाजातली काही लोकं का असेना तुमच्यासाठी लढतायत, भांडतायत आणि तुमच्यासाठी नाही. काय उपकार करत नाही कोणी कोणावर. आम्ही धर्मासाठी करतोय. पण जर का अशा पद्धतीच्या गोष्टी जर का आम्ही पाहत असू, वाचत असू, तर आम्हाला काय वाटेल? अरे कोणासाठी करतोय आम्ही हे? काय शिकावं आम्ही? की कशा पद्धतीने आम्ही तन, मन, धनाने प्राण ओतून फडणवीसांची पाठराखण करावी?
काय शिकावं आम्ही, की संस्कार संस्कृतीच्या गोष्टी करणारे आम्ही, की फडणवीसांची पत्नी कशी योग्य आहे, कशा पद्धतीने ते व्यक्ती स्वातंत्र्य आहे, स्त्री स्वातंत्र्य आहे, याच्यावर मोठमोठे लेख लिहिणं हे शिकावं आम्ही? काय शिकावं आम्ही? प्रत्येक वेळी त्यांचं त्या शासकीय भवनामध्ये येऊन तो लहान जो पोरगा नाचला त्याचं नाव काय, त्याच्यासोबत अमृता फडणवीस यांनी का व्हिडिओ केला शासकीय इमारतीमध्ये, बरंच नाव आहे, ते झिपऱ्यांची नावं सुद्धा लक्षात राहत नाही. त्याची पाठराखण कशी करावी ह्याच्यावर लेख लिहिणं शिकावं आम्ही? काय शिकावं आम्ही? हे तुम्ही आम्हाला सांगाल का आता, की बाबा आम्ही काय शिकलं पाहिजे तुमच्याकडून? कोणी कोणाकडून काही शिकायची गरज नाहीये. प्रत्येकाला त्याचा अधिकार मिळाला पाहिजे, त्याचा हक्क मिळाला पाहिजे. कोणीच बोलताना दिसत नाही आरक्षणाच्या प्रणालीच्या विरोधामध्ये, की आता खूप झालं, बस झालं, आता हे बंद करा. आणि ते बोलणं कठीण आहे, कारण की आजकाल तसं बोलू पण शकत नाही. कायदा इतका भयंकर झालेला आहे, की कुठल्याही गोष्टीवर आजकाल ॲट्रॉसिटी बसू शकते. रोहन जमादार यांच्या मी सकाळी एक पोस्ट वाचली, त्याच्यामध्ये मी बघितलं, की काही उपरे ज्यांचा मराठा आरक्षण याच्याशी काही एक संबंध नाही, दूरपर्यंत संबंध नाही, ती लोकंसुद्धा विशिष्ट विचारसरणीची म्हणा, विशिष्ट जातीची म्हणा, ते येऊन मराठ्यांवर घाण तिथं गरळ ओकताना दिसतात. अरे तुमचा संबंध काय? बेगानी शादीतले दिवाने. अरे तुम्ही दूर राहा ना, तुमचा काय संबंध? तुमचा अधिकार कोणी मारतोय का? तुमच्या आरक्षणावर घाला येतोय का? काय संबंध आहे? अशांवर कारवाईची सुद्धा आम्ही मागणी करू शकत नाही, कारण की मराठ्याला ॲट्रॉसिटी सुद्धा, मराठ्यांना कोणी शिव्या दिल्या तर ॲट्रॉसिटी सुद्धा लागू होत नाही. मराठा समाजाचं नाव घेऊन तिथे शिव्या दिल्या जात आहेत. अरे काय संबंध आहे तुमचा? आणि हे आम्ही का सहन करावं? अरे कुठल्या देशात राहतोय मी? मराठा म्हणून जन्माला येणं गुन्हा आहे का या महाराष्ट्रामध्ये? की तुमच्या विचारवंतांचं आम्ही काही ऐकून घ्यायचं आणि ह्या लोकांचं सुद्धा आम्ही काही ऐकून घ्यायचं? इतर प्रश्न महत्त्वाचे, हा प्रश्न महत्त्वाचा नाही. मी जो प्रश्न विचारला, की त्या मुलाला मी काय सांगायचं? तुम्ही काय त्या मुलाला उत्तर द्याल, की ज्याला 85% गुण मिळून सुद्धा तो मागे आहे आणि 45 वाला सुद्धा पुढे गेलेला आहे. त्याच्या घरी भाकरीची सोय कोण करून देणार आहे? तुम्ही करून देणार आहात? नाही, ती एक रचना असते, संविधानात गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. हे तर वारंवार ऐकतोय मी. सुषमा अंधारे असो किंवा छगन भुजबळ असो किंवा ते गेले ते नरकात गेले नाही, नरके गेले ते. त्यांचं सुद्धा हेच म्हणणं होतं, की हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. हा सामाजिक याचा प्रश्न आहे, काय म्हणतो, प्रतिनिधित्वाचा. सामाजिक प्रतिनिधित्व भेटावं. आर्थिक निकषांवर सामाजिक प्रतिनिधित्व भेटतं. म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम असला माणूस तर सामाजिक प्रतिनिधित्व भेटतं, असं तुमचं म्हणणं आहे. मग एका व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या त्याला कमकुवत करणं म्हणजे त्याचं सामाजिक प्रतिनिधित्व काढून घेणंच आहे ना. मग ही प्रणाली जर का एका विशिष्ट वर्गाला, मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या कमजोर करते, कमकुवत करते, जी की करते, म्हणजे तुम्ही त्याचं सामाजिक प्रतिनिधित्व काढून घेत आहात. तुम्हाला त्याला मागे ढकलायचं आहे, तुम्हाला त्याला काळाच्या मागे ढकलायचं आहे, तुम्हाला त्याला प्रगती करू द्यायची नाही आहे, हे तुम्ही स्पष्ट बोलून दाखवा ना. हा जर का गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, तर निदान हे अजून किती वर्ष चालणार आहे हे तरी आम्हाला सांगा. याच्या काय मर्यादा तुम्ही आखलेल्या आहेत? तुम्हाला किती पर्सेंट, किती टक्के तुम्हाला प्रतिनिधित्व भेटल्यानंतर तुम्ही आरक्षणाचा हा गरिबी हटावचा कार्यक्रमानंतर तुम्ही याला गरिबी हटावचा कार्यक्रम बनवणार आहात? असं किती टक्के तुम्हाला प्रतिनिधित्व अपेक्षित आहे, हे सुद्धा तुम्ही स्पष्ट करा. हे किती दिवस अजून चालणार आहे, हे सुद्धा तुम्ही स्पष्ट करायला पाहिजे. आणि जर का हा सामाजिक प्रतिनिधित्वाचा जर का हे आहे, तर आज जर का ओबीसीची आपण परत, जे ओबीसी वर्ग बरेचसे विरोध करतात मराठा आरक्षणाला, आज जर का याची आपण पुनर्चाचणी जर का केली, तर आज कितीतरी प्रगत जाती ओबीसीमध्ये सुद्धा समाविष्ट आहेत, त्या तुम्ही काढणार का? आणि ज्यांना सामाजिक प्रतिनिधित्व मिळालेलं आहे, म्हणजे मग तो एखादा नेता असो किंवा तो एखादा आय-ए-एस आणि आय-पी-एस असो, त्या टीना डाबीसारखा, तर तो व्यक्ती प्रतिनिधित्व भेटल्यानंतर आरक्षण का सोडत नाही किंवा त्याला आरक्षण सोडायला का लावू नये? त्याच्यावरचं दुसऱ्या त्याच्या कुटुंबाने, संपूर्ण कुटुंबाने आरक्षण का सोडू नये? ही तरतुदी ह्या व्हायला हव्यात की नाही? नाही, ह्या असंवैधानिक आहेत. तर मग अमेंडमेंट करा, त्या बदला. कारण की येणारी पिढी तुम्हाला शिव्या घालेल. जेव्हा आमची येणारी पिढी मागे पलटून बघणार आणि म्हणणार, की "अरे बापरे! इतका अत्याचार होता माझ्या देशामध्ये." कोणी फक्त मराठा म्हणून जन्माला आलेला आहे, कोणी फक्त सवर्ण म्हणून जन्माला आलेला आहे, म्हणून त्याने इतका अत्याचार सहन करावा. या अत्याचाराच्या विरुद्ध बोलताना मला दिसत नाही. नुसतं सगळेजण वैचारिक शेंगा झोडताना मला दिसतायत. हे असं योग्य नाही. हे जरांगे पाटलाचं आंदोलन चुकीचं आहे. हे फक्त आमच्याच वेळेस दिसतं. हे फक्त भाजपाच्याच काळात दिसतं. 200 वर्ष अजून आरक्षण लांबणीवर ठेवा. ब्राह्मणांकडून तुम्ही शिकायला पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही सांगताय मराठा समाजाला. लाज वाटली पाहिजे आपल्याला, की याच्यातून काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे. याच्यातून काहीतरी चांगलं बाहेर आलं पाहिजे. सगळ्यांना समान न्याय आणि अधिकार मिळाला पाहिजे, हक्क मिळाला पाहिजे. याच्यासाठी आम्ही भांडलो पाहिजे. धर्मरक्षणासाठी हा क्षत्रिय समाज, हा मराठा समाज सदैव तत्पर आहेत. गोब्राह्मण प्रतिपालक आम्ही आहोत आणि मी छाती ठोक सांगतो. आणि हाही बिरुद आम्ही, हे क्षत्रिय कुलावतंस गोब्राह्मण प्रतिपालक बिरुद आम्ही अभिमानानं मिरवू आणि त्यासाठी आम्ही वाट्टेल ते करू. पण त्याच्यासाठी आम्हाला तुमच्या सुद्धा सहकार्याची अपेक्षा आहे.
अशा पद्धतीनं हाणून पाडून बोलून तुम्हाला चालणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी तुम्हाला काही करता येत नसेल तर निदान स्वतःचे वैचारिक घोडदौड करून तुम्ही फार विचारवंत आहात वगैरे दाखवून या समाजाचा निदान रोष ओढवून घेऊ नका. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.